धरती सुंदर रंगली, येथे ईश्वरी वरदान बसे, येथे नदी वाहे मस्त मजेत रे, येथे पावन पवन वाहे, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह। अस्सलाम वालेकुम भाईजान। कोण भाई? कोणाचा भाई? शहनशाह म्हण शहनशाह। शहनशहांचे कोणी भाई नसतात। आम्ही अफगाणिस्तानच्या हालातवर पूर्णपणे नजर ठेवून आहोत। शाह महमूद म्हणायला तर बादशाह आहे, पण हुकूमत पूर्णपणे वजीर फतेह अली खानच्या सख्त हातात आहे। किती लोक आहेत जे महमूद आणि फतेह अलीमुळे नाखुश आहेत। बस त्यांना जोडणारी कडी हवी आहे। तुला म्हणायचंय हे काम? खूप सारे लोक असे जे तख्ता पलटसाठी बेताब आहेत। माझी तजवीज ही आहे की जोपर्यंत हे अफगाण आपसी झगड्यांमध्ये गुंतलेले आहेत, आपण खालसा सरकारला मजबूत करायला हवं। तुमचा इशारा कुठे? साहेब सिंग गुजरातिया म्हणजे आमच्या फुप्पटजींकडे तर नाही? तू काय मला घाबरवायला आलायस? नाही, हे सांगायला आलोय की अमन आमची मजबुरी नाही, हसरत आहे रणजीतच्या दिलाची। तो तुम्हाला त्याचा बुजुर्ग मानतो। मी तुझ्या बोलण्यावर यकीन कसा करू शकतो? दुसरा कुठलाच रस्ता नाहीये साहेब सिंगजी। रणजीत उगवत्या सूर्याचं नाव आहे, भविष्य आहे तो पंजाबचं। मोहकमचंदजी। जी सरकार। हा जो पंजाब वर्षांपासून छोट्या छोट्या तुकड्यात विभागलाय, याला एक करणं आणि खालसा हुकूमत कायम करणं हाच आमचा फर्ज आहे। म्हणजे पुन्हा कधी दुश्मन नजर वर करून पाहणार नाही। चल 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 चल। जर आमच्या डोळ्यांवरही गफलतीच्या नींदची झिंग असती तर आज या जागी कोण असता हे कुणापासूनही लपलेलं नाहीये। काय सुलताने अली,
आम्हाला तुमच्यावर फक्र आहे वजिरे आला. आम्हालाच का, पुऱ्या आवामला तुमच्यावर फक्र आहे. काय शुजावल मुल्क? यकीनन शाही अफगाणिस्तान. वजिरे आला तर आमच्यासाठी शम्मे फरोजा आहेत. पण आता मी यांना आणखी तकलीफ देऊ इच्छित नाही. हे रोज रोजचे फसाद मी आजच खत्म करून टाकतो. नाही सुलताने अली, इतके बेरहम नका हो. आखिर हे तुमचे भाई आहेत. भाई भाई हा. आणि शिवाय खूप सारे राज यांच्या सीन्यात दफन आहेत. हे आपल्या स्वतः जवळ ठेवून काय करतील? लेकिन हा, हे रोज रोज अशी बगावत ना करोत आणि सियासतच्या कामकाजामध्ये दखलंदाजी ना करोत याचाही इलाज आहे. विचार करून ठेवलाय मी. काय म्हणाला होतात तुम्ही की एक बार जी आंख अफगाणिस्तानच्या मुकद्दस तख्तच्या दिशेने पाहण्याची जुर्रत करतात, पुन्हा त्यांना काहीही पाहायचा हक्क नाही. हेच म्हणाला होतात ना? शहनशाह, हे नका विसरू की ही नाइंसाफी गुंबदची गुंज आहे. जशी जाईल तशीच आपटून परत येईल. नाही फतेह अली, नाही. खुदा के लिए तू असं नाही करू शकत. ख्वाब पण नाही. अं? असंच काही बोलला होतास ना तू? यही वो आंखें है सुल्तानुल कुम, ज्यांनी तो ख्वाब पाहिला होता ज्याच्या पुढे पाहायला अजून काहीच सुरत नाही. बुझा दूंगा मैं इन चिरागों को, बघण्यापासून महरूम करून टाकीन या डोळ्यांना. अरे कोणीतरी रहम करा. मी तुमचा बादशाह होतो. कोणीही नजर खाली नाही करणार. वर बघा. नाही.
तू कोण आहेस मेहरबान? का माझ्यावर तरस खाऊन स्वतःला मुसीबत मध्ये टाकतोयस? बरं झालं असतं नजरेसोबत जुबान ही काढून घेतली असती. कुणाशी हमजुबा व्हायची आरजू पण राहिली नसती. याचा मतलब यांच्यावर कुणालाच शक नाही झाला. मी पण आपलं अल्लाह तेरा लाख लाख शुक्र है. असं मोडून पडलात तर नाही चालणार. काय करू? जमाभाईंचा तो लहूलुहान चेहरा डोळ्यांसमोरून जातच नाहीये. जमाभाईंनी पण काही कमी जुलूम नाही केले. अफसोस तर हाच आहे आम्हाला स्वतःचा की आम्ही काहीच करू शकलो नाही. करणारा तो करीम आहे. असंही असेल की त्याने काही दुसरंच ठरवलं असेल. मला तर अफगाणिस्तानचा मुस्तकबिल अंधारात बुडाल्यासारखं वाटतंय. खुदा का शुक्र आहे की त्यांची नजर तुमच्यावर नाही पडली. नाहीतर तुम्ही खुली किताब आहात. कुणालाही शक झाला असता. विचार करतोय पळून जाऊ. गलतीने सुद्धा अशी गलती करू नका. या मुलकाला तुमची जरूरत आहे. जमाभाई तर आता बादशाह नाही बनणार. सगळी दारोमदार आता तुमच्यावरच आहे. आपल्या जज्बातांवर काबू ठेवा आणि मोक्याचा इंतजार करा. अल्लाह बडा कारसाज आहे. त्याच्या लाठीचा आवाज नाही, पण जेव्हा पडते तेव्हा बिजलीप्रमाणे सावरायचा मौका नाही देत. मी तर म्हणतो खूपच चांगलं झालं. जो कोणी आपल्या मुलखाकडे वाईट नजरेने पाहिल त्याच्या बरोबर तर असंच व्हायला हवं. माझा वाहेगुरु जाणतो की मैदाने जंग मध्ये मी शहाजमाच्या रक्तासाठी प्यासा होतो, पण मैदानाबाहेर रब ना करे कुणासोबत असं व्हावं. शहाजमाचा पुन्हा बादशाह बनण्याचा ख्वाब अधुरा राहिलाय. आता बघूया कोणता भाऊ मेहमूदचं तख्त पालटतो. सिंग साहेब, तुमची बहन वीरावाली तुम्हाला राखी बांधण्यासाठी आलेली आहे. तुम्ही लोक बसा, मी आता आलो. आता द्या माझा तोफा. का नाही. बघा दतार मेहताब, ही माझी लाडकी बहन आहे. हिला खुश करून पाठवा, ठीक आहे? हे काय असं असतं? मी तुमच्याकडूनच घेईन. आता या दोघी या घराच्या मालकिणी आहेत, त्यांचा हक्क आहे. ठीक आहे, आता मी जाऊ. खुश राहा. हे घे. मी तर मजाक करत होते. जिच्या वीरने एवढ्या सुंदर पर्याया आणून दिल्या असतील तिला अजून काय पाहिजे. पण तोफा तर तुला घ्यावाच लागेल. नाहीतर आमची शामत येईल मुफ्त मध्ये. तर मग हे नाही, मला काही दुसरं हवंय दत्तार परजाई. काय? तेच जे तुम्ही तुमच्या सोबत आपल्या माहेरून आणलंय, भागो. तिचा ब्याह गंगारामशी करून द्या. तोही माझा भाई आहे.
भागोचा ब्याह गंगारामशी, तिचंही त्याच्यावर तेवढंच प्रेम आहे. तर मग परेशानी काय आहे? बीच में नामुराद जात आडवी येते. इथे येऊनही भागो नीच जातीच्या फासातून निघू नाही शकली. अजूनही घाबरते. कुठे काही अनर्थ झाला तर? तुम्ही हवं तर तिला इथे बोलवून विचारू शकता. नाही, मी ओळखते तिला. बालपणाची साथ आहे. मी बोलेन तिच्याशी एकांतात. हे बघ भागो, आपण दोघं एकमेकींना बालपणापासून ओळखतो. तू आपल्या मनातली गोष्ट मला तर सांगू शकते ना? असं गप्पा बसून काही होणार आहे का? जे भाग्यात लिहिलंय. भाग्याचा दरवाजा तर तू स्वतःच बंद करतेस, आपल्याच हातांनी. अनर्थ होईल. कसला अनर्थ? ज्या जातीला आमच्या स्पर्शानेही अंघोळ करावी लागते, त्या जातीत शादी. मी त्याचा धर्म भ्रष्ट करण्याचं पाप नाही करू शकत. तुझे हे विचारच सांगतायत की तू गंगारामवर किती प्रेम करतेस. जर तो तयार आहे तर तूही विसरून जा की तू. मी जी आहे ती मी आहे. तो जो आहे तो आहे. तू फिक्र नको करूस. शोधला तर यातूनही रस्ता जरूर सापडेल. तू बस हिम्मत कर. मी बोलेन सिंग साहेबांशी. ते याच्यावर काही ना काही हल जरूर काढतील. हे बघ दतार, हा तुझ्या माहेरचा मामला आहे. भागो इथे तुझ्या बरोबर आली आणि तिच्या मागे तो गंगाराम. पण आता तर ते दोघे इथेच आहेत आणि मग भागोचं चांगलं वाईट ठरवणं आपला फर्ज आहे ना? पण कसं? नुसत्या जज्बातने काही हासिल होत नसतं. मी तर म्हणते दोघांना सिख बनवून लावा फेरे करून द्या. मग तर कुठलीच जात उरणार नाही. आणि तसंही तुमचं म्हणणं कोण टाळेल? तू पण ना किती भाबडेपणाने बोलतेस. सिख कुणाला जबरदस्ती नाही बनवलं जाऊ शकत. आदमी आपल्या मर्जीने बनतो आतून, जेव्हा त्याला वाटतं हा तो राजी आहे. हा शिरांचा सौदा आहे, दिलांचा. इथे हुकूमत काही नाही करू शकत. मग काही तर मार्ग असेलच ना? ठीक आहे, आता तू एवढं बोलतेस तर काही मार्ग तर काढायलाच हवा. मी मिस्टर रामदयालजींशी बोलतो. ते काही तरकीब जरूर काढतील. अखेर कुठवर ही जात पात, उच नीच आणि छुआछूतचं घूत असंच आपल्या आत्म्याला ठिसूळ करत राहील. आणि अशा या आत्म्याला परमात्म्यापर्यंत नाही पोहोचता येत. तुम्ही तर विद्वान आहात मिस्टर रामदयालजी. वेद आणि ग्रंथांचे ज्ञाता. काहीतरी मार्ग असेलच. वेद सुद्धा वसुदैव कुटुंबकमचीच गोष्ट करतात राणी साहेबा. सारा संसार एकच परिवार. संतही हेच म्हणतात, जात पात पूछे ना कोई, हर को भजे सो हर का होय. या सर्व मोठ्या मोठ्या गोष्टी खूप चांगल्या वाटतात ऐकायला. पण ज्याच्या मनावर गुदरते कोणी त्याला तरी विचारा. बारिश भागोलाही तसंच भिजवते जसं आम्हा सगळ्यांना. धरती, सूरज, हवा
सगळे भागोला तसाच स्पर्श करतात. मग ही अछूत कशी? ही जंजीर तर आपण स्वतः आपल्या पायांमध्ये टाकली आहे. मजहब तर नाहक बदनाम होतात. एक मार्ग आहे सिंग साहब. याने आपलं कामही होईल आणि कुणाला काही सांगा बोलायचा अवसरही मिळणार नाही. हिचा विवाह मी लावेन. कन्यादान ही मीच करेन. आजपासून ही माझी मुलगी झाली. मग कोण म्हणेल ही ब्राह्मण नाही? तुम्ही तर खरोखरच राम भक्त आहात रामदयालजी. तुमच्यासारखा दिवाण मिळाल्याने आम्ही धन्य झालो. आता कुठलीही रुकावट नाही. हा मार्ग मला मंजूर नाही सिंग साहब. हे तू काय बोलतोयस? मुश्किलीने एक मार्ग सापडलाय. गुड्डू बहन, हा मार्ग नाही, आपली लाचारी आहे. मी अशी शादी नाही करणार. काय? शादी नाही करणार? हिच्या ब्राह्मण होण्याने ती जंजीर नाही वितळणार जी रबने हिच्या रूहवर टाकली आहे. गंगाराम, मग तर काहीच मार्ग नाहीये. मार्ग आहे गुड्डू बहन. मी हे जंजीर, हा बोज अजून नाही पेलू शकत. मी सिख बनेन. ना कोणतं बंधन, ना कोणती जातपात. विचारा हिला, मग तरी माझ्याशी शादी करेल ना? तुम्ही दोघांनी प्रकाशाचा नवीन चिराग पेटवलाय या अंधारलेल्या अंगणात. गुरु महाराज करे युग युग जियो, रोशनी लुटाओ. खुदा बंद, आज आम्हाला नींद कधी येईल? हे कोण कंबक्त आमच्या नींद मध्ये खलल टाकत आहेत? दरबान, दरबान, कुठं मेले सगळेच्या सगळे? महमूद, 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 धोका झालाय आपल्या बरोबर. शहा शुजाने बगावत केली. बगावत? त्या नामाकुलची ही जुर्रत? बेवकूफी करू नकोस.
हा वक्त लढायचा नाही, पळून जायचं आहे. आपले सर्व वफादार त्यांना जाऊन मिळालेत. ते लोक इकडेच येत आहेत. वक्त जाय नको करूस. जिंदा राहिलो तर मौका मिळेल. आता चल इथून. पण जाणार कुठे? कुठे जाणार? खैरातकडे किंवा इराणकडे. चल लवकर. माझ्या मागून खुफिया रस्त्याने. चल लवकर. बहुतेक पळाले. चला. या हुमायूं भाईजान, या. हिचकिचाइए मत भाईजान. हे जे सर्व आमचं आहे ते तुमचंच आहे. कालपर्यंत तर कोणी पासबान नव्हतं आणि नाही हमजबा. सगळं काही बदललंय अचानक. काहीसा यकीन होत नाहीये शाहे अफगाणिस्तान. हे शाहे अफगाणिस्तान नंतर आहेत, आधी तुमचे भाई आहेत. अफगाणिस्तानचा तख्त मुबारक हो भाईजान. काश मी हे सगळं पाहू शकलो असतो. शायद खुदाला हेच मंजूर होतं. खुदा पर बेवजह तोहमत नको लाऊस. गुनाहगार तो तुझा भाऊ है, अपना खून. कोण? जमा भाई? माझ्या जवळ ये हुमायूं. मैं बुरी तरह चल रहा हूं. होय, मी खूप खूप जळतोय. मी आपल्या कर्मांवर शर्मिंदा आहे. माझे जुलूम माझ्यावरच उलटले. माझ्या जवळ ये हुमायूं. माझ्या जवळ ये हुमायूं. भाईजान, भाईजान, भाईजान. ताजपोशीचा याहून नायाब तोफा अजून काय असेल? वजा फरमावता आपण बेगम. बरसो बाद या उजड्या दयारमध्ये बहार आलीये. उजाड झालेल्या रिश्त्यांमध्ये पुन्हा टवटवी आली. मुबारक हो शुजा, मुबारक हो. तुझी तखनशी खरोखर एक नए दौर का आगाज है. आम्ही याचा इस्तकबाल करू. आमचं साजान शुजा. माफ करे सच्चे पातशाह. आहे तर ही तुझीच नगरी, पण या नगरीत राहायला काही धर्मच राहिला नाही. आता हे कोणाला? बहुतेक ते आले. कोण आलंय लालाजी? अरे कोणी नाही आलंय. माहेरून आलेत तुझ्या भाई आलेत तुझे. माझे भाई आता यावे. अगं तू गप्प बस आणि आताच बस. साखळी लावून घे हातून. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा. हे भगवान, आता मी काय करू? येतोय येतोय. काय एवढ्या जोर जोरात वाजवताय? लवकर उघडा. अरे येतोय भाई, येतो. जल्दी. तू चरून मलास जी. चल आमच्या सोबत. चल चल. अरे कुठे घेऊन चाललाय? कुठे घेऊन चाललायत? अरे अरे कुठे घेऊन चाललाय तुम्ही मला? अरे बोलत का नाही तुम्ही? कुठे घेऊन चाललायत मला तुम्ही? काय समजत होतास? दुकान बंद करून बसशील?
तर लपू शकशील आमच्यापासून? भगवान झूठ ना बोलायची, खूप मंदी चालू आहे म्हणून दुकान बंद करून घरी गेलो होतो. बोलतच बसू नकोस. काढ, अरे काढ, काहीतरी काढ. काही ना काही नजराणा नजर कर. नजराणा? कशासाठी नजराणा हुजूर? कारोबार तर सर्व बंद पडलाय. भीतीने कोणी इकडे व्यापारी फिरकतही नाहीये हो. कुठून आणू तुमच्यासाठी नजराणा? अरे तुझ्या तर उलट उत्तर देतोस. हल. काली फुला सिंग जी. अकाली फुलासिंग जी, तो सी मध्ये नका पडू. सिख स्वरूप होऊन सुद्धा तुम्ही एका हिंदूची मदत करू ना. खबरदार, एक लफ्जही तोंडातून काढला तर खालसा तर बनलाच मजलूमच्या रक्षणासाठी. जहा जहा खालसाई साहेब तहा तहा रक्षाय रियायत. तू घाबरू नकोस लाला. आता तुझ्या सावलीकडेही कोणी बघणार नाही. सरकारी मामल्यामध्ये दखल देऊन तुम्ही हे चांगलं नाही केलं. खालसा तर बनला जालिमांना टक्कर देण्यासाठी, मग भले तो कोणीही असो. चला पाठून. उठ लाला. शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया जत्थेदार साहब. शुक्रिया अकाल पूरक का. मी तर सेवादार आहे. पण आधी हे तर सांग की घडलं काय होतं? घडणार काय जी? इथे तर अंधेर आहे, अंधेर. लूट माजवले या लोकांनी इकडे. जिथेही जातो माई सुखाचे शिपाई तिथे पोहोचतात. घशात हात घालून रोकडा वसूल करतात ते. कुठे जावं आम्ही, कुठे जावं? पापाची वरात आहे लाला, पापाची वरात. गुरुच्या नगरीला या जालिमांनी बदनाम केलंय. बघूया वाहेगुरुला कुठवर मंजूर होतंय. आमची हालत तर दातात अडकलेल्या जिभेसारखी झाली हरबंशजी. माहित नाही केव्हा कशी कटेल. अजून किती लोक येणार आहेत? बस 2-1 असतील. वाटतं ते आले. मी दार उघडतो. जरा जपून, माहित नाही कोण असेल. काही हरकत नाही. आलो भाई. कोण आहे? लालाजी, मी आहे, शेख कमालुद्दीन. या 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 शेख साहेब. या हुजूर. या तशरीफ लाइए. आदाब शेख साहब. आदाब हरबंश लालजी. बोला, कसे मिजाज आहेत? सर्व ठीक आहे ना? ठीक असण्याच्या गोष्टी करताय तुम्ही. त्या दिवशी तर बाबा फुला सिंगनी वाचवलं. पुढे कोण वाचवेल भगवानच जाणे. अमृतसरचे हालात आता तर बद से बदतर होत चाललेत. लोक शहर सोडून पळून चाललेत. असं असेल तर गुरुची नगरी वीरान होऊन जाईल. तुम्ही का नाही माई सुखांशी बोलत? तुम्ही तर देवडीदार आहात त्यांचे. जेव्हा पुरे दिवस असतील लालाजी, तेव्हा हाकीम बहिरे आणि जनता मुकी होऊन जाते. शेख साहेब, वाईट दिवसांना कोसून काही नाही होणार. तर मग आहे तुमच्याकडे काही तरकीब? तरकीब तरकीब तर आहे माझ्याकडे. बशर्ते तुम्ही लोक साथ द्याल तर. आलात तर लाहोरचेही तुमच्यापासून लपून नाही राहिले. रणजित सिंगच्या येण्याआधी हा जबर जुलूम तिथेही होता. तर मग तुमची काय इच्छा आहे? तर मग का नाही रणजित सिंगांकडे मदतीची गुहार करावी. मी तयार आहे, जेही हो. पण आम्हा मजलुमांची पुकार घेऊन कोण जाणार तिथे?
जायला तर तुम्हालाच लागेल लाला आरोडमलजी. हे पहा, जरी बातमी पसरली तर आपण सगळे मारले जाऊ. मारले तर तसेही जाणारच. कुठवर वाचणार आपण? ठीक आहे मग, पण रणजित सिंगजी आपल्याला भेटतील, तरच खाऊन आपल्या मदतीला पुढे येतील, याचा काय भरोसा? भरोसा आहे लालाजी. तुम्हाला माहितीये, माझा मुलगा हिरालाल वर्षांपासून तिथे आहे. खालसा सरकारचे दरवाजे मजलुमांसाठी हमेशा खुले असतात. ते तर ठीक आहे, पण मसला हा आहे की तिथवर पोचायचं कसं? हे तुम्ही माझ्यावर सोडा. तुम्ही तयार राहा आज रात्रीच. होय, कोण आहात तुम्ही? अर्ध्या रात्री कुठे चाललाय? व्यापारी आहोत जनाब, व्यापारी. व्यापारी आहात? जी. काय विकत फिरताय अर्ध्या रात्री? ते रिकाम्या हातानं? आता त्याचं काय चल, जनाब? सकाळी सांग जे सांगायचं ते. चल, घेऊन चला यांना. चला, चला. हुजूर, तू पण चल. काय चाललंय इथे? कोण आहेत हे लोक आणि इथे काय करतायत? शेख साहेब, आम्ही आहोत. लालाजी तुम्ही? हरबंश तू? गोष्ट अशी आहे देवडीदार साहेब, माझा मुलगा लाहोर मध्ये राहतो. आत्ताच त्याच्या बिमारीची खबर आलीये, पण हे लोक आहेत की आम्हाला. अरे जाऊ द्या यांना, शहरातले इज्जतदार लोक आहेत. हे हरबंशलालजी आहेत, गुलाब सिंगांचे खासम खास होते. अरे यांच्या मुलाच्या शादीमध्येच तर गेलो होतो आपण गुजरावाला. अरे जिथे तू पिऊन टल्ली झाला होतास. जा लाला जा, बेफिकीर होऊन जा. आता तुम्हाला कोणी काही नाही म्हणणार. हे पण तर त्यांचं कामच करतायत. हे तुम्ही काय बोलताय माईजी? मी अमृतसरवर हमला करू? गुरु रामदासच्या नगरीवर? हमला नाही पुत्र, मदत. आणि हे मी नाही, तिथले लोक म्हणतात. जंग झाली तर रक्त तर सांडणारच त्या पवित्र नगरीत. ते तर रोजच सांडतंय तिथे. माई सुक्काचे सिपाई आता सिपाई नाही राहिले, लुटारू झालेले आहेत. काळीमा फासतायत गुरुच्या नगरीला. हरबंशलालजींना तू ओळखतोसच पुत्र, गुलाब सिंगचा वफादार होता. आता अशी काय मजबुरी आलीये की त्याला तुझ्यापर्यंत यावं लागलं? खूप उम्मीदने आले ते आपल्याकडे यार. अमृतसरची अहमियत माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. आणि त्याच्याशिवाय खालसा राज्याचं आपलं स्वप्न फक्त स्वप्नच राहील. तेच तिजारतीचं मरखच आहे आणि तेच आमच्या अकिदतचे, श्रद्धेचे, आणि दोन्ही आपल्याकडे नाहीये. जर हालात असेच राहिले तर शहरातले सर्व व्यापारी शहर सोडून पळून जातील. याच्या पुढचे हालात तू स्वतःच समजू शकतोस. आपण जाऊ त्यांची मदत करायला, पण या गोष्टीचा खास ख्याल राखावा की कुठे लुटपाट न हो, आणि सर्वांना हिदायत दिली जावी की त्या नगरीत कुणाला कुठल्याही प्रकारे इजा न पोहोचो. त्या गोष्टीची नौबतच नाही येणार पुत्र. आपल्या तिघांच्या फौजा बघून सुखाची हिम्मतच नाही होणार की ती समोर येईल. रामगडिया,
जोत सिंग तिचा साथी आहे. त्याची मदत येण्याआधी आपल्याला तिथे पोहोचायला हवं. मी योजना बनवून ठेवलीये. अजून किती वाट पाहावी लागेल? सबर कर लाला, सबर. सबर का फल मीठा होता है. लालाजी, तुम्ही लोक जा. तुमचे मुश्किल दिन खतम झाले. सिंग साहब तुमच्या मदतीसाठी जरूर येतील. तुमच्या गैरहजेरीचा नाजायज फायदा घेऊन दुश्मनांनी आपल्या शहराकडे नजर वर करून पाहायची हिमाकत केली आहे. गुरुदित्ता तर अजून खूप छोटा आहे, पण सुखा एकटी आहे तुमच्याशिवाय, पण असहाय्य नाही. सरदारनीजी, काय खबर आहे संतोख सिंगजी? दुश्मनांची फौज तर शहराच्या दहलीज पर्यंत येऊन पोचली. आपल्याकडे किती फौज आहे? आपल्या फौजेशिवाय 300 शिपाई ते आहेत जे जोत सिंग रामगडियाजींनी आपल्या मदतीसाठी पाठवले होते. तर बस, आपण मुकाबला करू. सरदारनी साहेबा, या हालातमध्ये तुमच्या चेहऱ्याचा तर रंगच उडालाय. अशी बुजदिली आपल्याला शोभा देत नाही. मी बुजदिल नाहीये सरदारनीजी. मला तुमची आणि गुरदीपची चिंता आहे. जर ते समजतायत की मी त्यांच्या फौजांची तादाद बघून घाबरून जाईन, तर ही त्यांची भूल आहे. मी सिंगनी आहे, सिंगनी. पण ही वेळ बस, तुम्ही जल्द से जल्द भाई जोत सिंगला पैगाम पाठवा. ते जरूर येतील. खालसाजी, अमृतसरहून माई सुखाचा पैगाम आलाय. लवकर पाठव त्याला. तर तेच झालं ज्याचा अंदाज होता. सत श्री अकाल जी. सत श्री अकाल. म्हणजे रणजीत सिंगच्या फौजा तिथवर येऊन पोहोचल्यात. रामगडियाने कधी कोणा जरूरतमंदांना पाठ नाही दाखवली. आम्ही त्यांना निराश नाही करणार. लवकरात लवकर फौजांसहित अमृतसरकडे कूच करू. शुक्रिया खालसाजी. आमचा हा पैगामही त्यांच्यापर्यंत पोहोचव की यावेळी समजदारी समझोता करण्यात आहे. मुकाबल्याची जिद्द फक्त खुदकुशी आहे, दुसरं काही नाही. याआधी ती वेळ निघून जाईल. लवकर जा. जी हुजूर. जोत सिंग येण्याआधी आपल्याला शहरात घुसायला हवं. मला खून खराबा अजिबात नकोय. शहरातले लोक आपल्याकडून हीच अपेक्षा ठेवू नयेत. तर मग उशीर कशासाठी? शेख कमालुद्दीन कडून काही खबर? जसजशा आपल्या फौजा पुढे जातील, ते शहराचे दरवाजे उघडतील. ठीक आहे, पुढे चला. डागा. ही धरती